नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मोठी मागणी. सेविके 26,000 तर मदतनीसांना 22,000 रुपये वेतन होणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. लोकसभा निवडणुका होताच अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आता निवेदन दिले जात आहे. वेतनाच्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी आता अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे केली जात आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या वेतन देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आता नवनिर्वाचित खासदारांना देण्यात आलेले आहे. वेतनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी आंदोलन केले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आशा सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी अशी मागणी आता केली जात आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी 4 डिसेंबर ते 25 जानेवारी असा 52 दिवसांचा संप केला होता. यावेळी सेविके 26,000 तर मदतनीसांना 22,000 रुपये देण्याची मागणीही केली होती. अशांना मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांचा प्रश्न सुटताच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्याचे आश्वासनही दिले होते आणि याची नोंद सचिव यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा करण्यात आलेली होती. त्यानुसार मंत्री तटकरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सूचित करावे, प्रश्नाबाबत पाठपुरावा करावा, वेतन लागू करण्याची चर्चा कृती समितीबरोबर व्हावी यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव कृती समितीला अभ्यासासाठी उपलब्ध करून द्यावा अशाही मागण्या या निवेदनाद्वारे केलेल्या आहेत. या शिष्टमंडळात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे सुद्धा उपस्थित होते. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.